सिंदखेडच्या लखुजी राजवंशीले आणि वेरूळच्या भोसले घराण्याची सून जिजा आज तुमच्याशी मुद्दाम बोलावं म्हणून आले. लहानपणापासून सुसंस्कृत कुटुंबाची शिकवण अन्याय आणि गुलामगिरीची चीडच होती. म्हणून ठरवलं पुढच्या पिढ्या अशा गुलामगिरीत खिप्पत पडणार नाही. मुघलांनी फेकलेल्या भाकरीच्या तुकड्याप्रमाणे वतनदाऱ्या नकोत म्हणून शिवबाला माझ्या पुत्राला युद्ध नीती शिकवण्याकडे माझा कटाक्ष होता. सह्याद्रीच्या दऱ्या करत राहणाऱ्या माझ्या गोरगरीब रयतेच्या आयुष्यात सोन्याचा दिवस यावा हीच इच्छा मुलाशी बाळगून मी शिवबाला युद्ध नीती शास्त्र पारंगत करण्याकडे माझा कटाक्ष होता. माझ्या मनात होतं तसं स्वराज्य माझ्या रयतेसाठी उभं राहिलंय. माझ्या कष्टाचं चीज झालं. माझा शिवबा रयतेचा जाणता राजा झाला. स्वराज्याचा पहिला छत्रपती झाला. परंतु आजची भयान परिस्थिती पाहता मन खिन्न झाले आहे. आजची परिस्थिती पाहून आज जिकडे पाहावे तिकडे व्यसनात आकंठ बुडालेली तरुणाई, मोबाईलच्या जगात हरवलेले बालपण आणि एकाकी पडलेले वृद्धत्व. म्हणून म्हणते आज